श्री स्वामी समर्थ. सौभाग्यवती स्त्रियांसाठी अत्यंत खास दिवस म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी वटसावित्रीचे व्रत केले जाते. यंदा 2026मध्ये पौर्णिमेची तिथी 29 जूनला पहाटे 3:06 सुरू होणार आहे आणि 30 जूनला पहाटे 5:26 संपणार आहे. उदय तिथीनुसार पौर्णिमा ही 29 जूनला सोमवारी असणार आहे. वटसावित्रीचे व्रत हे आपल्याला सोमवारी 29 जूनला करायचे आहे. पौर्णिमा तिथी ही जरी 30 जूनला पहाटे संपणार असली तरीसुद्धा 30 जूनची तिथी ही सूर्याचे तोंड पाहणार नाही आणि म्हणूनच उदय तिथीनुसार सोमवारी 29 जूनला वटपौर्णिमा असणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री वडाची पूजा करत असते, आपल्या पतीचे औक्षण करत असते. वटसावित्रीचा उपवास सुद्धा या दिवशी केला जातो. या दिवशी आपण एक वेळ उपवास नाही केला, व्रत नाही केले तरीसुद्धा चालेल, परंतु या वटपौर्णिमेच्या शुभ दिवशी आपल्या घरामध्ये काही भाज्या चुकूनही आपल्याला बनवायच्या नाहीत. काही पदार्थ या दिवशी अजिबात खायचे नाहीत. त्याचप्रमाणे ज्या महिला उपवास करत असतात तर त्यांनी उपवासाला सुद्धा काही पदार्थ खाणे हे कटाक्षाने टाळायचे आहे. काही असे पदार्थ आहेत की जे उपवासाला चालतात, परंतु आपण या दिवशी ते पदार्थ खायचे नसतात. कोणते पदार्थ आपल्याला उपवासाला खायचे नाहीत, त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या भाज्या बनवू नयेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. वेळ न घालवता आपण लगेचच मुख्य विषयाला सुरुवात करूया. ज्या महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीचा उपवास करत असतात तर त्या महिला 3 प्रकारे हा उपवास करू शकतात. एक म्हणजे निर्जला व्रत. वडाची पूजा करेपर्यंत काहीही खायचं प्यायचं नाही आणि वडाची पूजा केल्यानंतर उपवास सोडायचा. दुसरं म्हणजे फलाहारी व्रत, म्हणजे फळे खाऊन किंवा दूध पिऊन उपवास करायचा. आणि तिसरं म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन आपण हा उपवास करू शकतो. जर आपण फलाहारी व्रत करत असलो तरीसुद्धा उपवासाला जांभूळ, फणस, चिंच ही जी फळे आहेत तर ती फळे खाल्ली जात नाहीत. त्याचप्रमाणे पॅक केलेले ज्यूस असेल तर हे सुद्धा आपल्याला उपवासाला घ्यायचं नाही. तसेच ज्या महिला उपवास करतात तर त्यांनी आपले उष्टे पदार्थ, जरी आपण उपवासाचे पदार्थ खाणार असलो तर आपलं जे उष्ट आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही. अगदी घरामध्ये लहान बाळ असेल तरी त्याला सुद्धा आपले उष्टे द्यायचे नाही आणि कोणाचेही उष्टे आपण खायचे नाही, कारण अशामुळे उपवासाचे पावित्र्य राखले जात नाही. आपण जो उपवास करतो याचं आपल्याला पावित्र्य राखायचं आहे आणि म्हणूनच आपले उष्टे अन्नपदार्थ कोणालाही खायला द्यायचे नाहीत. आणि जेव्हा आपण उपवास सोडणार आहोत यावेळेला सुद्धा सात्विक आहारच आपल्याला बनवायचा आहे आणि सात्विक अन्नपदार्थ खाऊनच उपवास सोडायचा आहे. तामसिक अन्न आपल्याला ग्रहण करायचं नाही. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती, प्रकृतीवरती आणि मानसिकतेवरती परिणाम होत असतो आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमेला आपला आहार आणि आचरण हे सात्विक असावे असे शास्त्र सांगते. म्हणूनच या दिवशी आपल्याला मांसाहार हा घरामध्ये अजिबात बनवायचा नाही. मांसाहार मग त्यामध्ये अंडी असेल, मासे असतील, मटण असेल, चिकन असेल, कोणत्याही प्रकारचा मांसाहार घरामध्ये आणायचा नाही आणि बनवायचा नाही. आपला जरी उपवास असला तरी घरातील इतर सदस्यांचा मात्र उपवास नसतो, परंतु मांसाहार आपल्याला अजिबात करायचा नाही. पौर्णिमा तिथी ही आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असते आणि पौर्णिमा तिथीला जर आपण घरामध्ये मांसाहार केला तर आपली कुलदेवी नाराज होते आणि आपली कुलदेवी नाराज झाली तर मग आपल्या घराण्याची प्रगती होत नाही. घरामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे मांसाहार करायचा नाही. उपवास सोडण्यासाठी आपण ज्या काही भाज्या बनवणार आहोत तर यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही, कारण कांदा लसूण आपण जेव्हा नैवेद्य बनवतो तर यामध्ये वापरला जात नाही आणि उपवास सोडण्यासाठी आपण ज्या भाज्या बनवणार आहोत याचा आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणात कांदा लसणाचा वापर हा निषिद्ध आहे. त्यामुळे कांदा लसूण जो आहे तर तो आपल्याला भाजीमध्ये या दिवशी अजिबात वापरायचा नाही. त्याचप्रमाणे या दिवशी लाल रंगाच्या भाज्या, म्हणजे जसं की लाल भोपळा असेल किंवा बीट असेल तर हे खाणं सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणी कितीही आग्रह करून जर आपल्याला काही वस्तू खायला दिल्या, काही पदार्थ खायला दिले तर आपल्याला ते खायचे नाहीत. पौर्णिमा तिथी ही तंत्रमंत्र यासाठी प्रभावी तिथी असते. सिद्धी प्राप्त करण्यासाठी हा दिवस खास असतो. बऱ्याच वेळेला आपल्या जवळचे लोक किंवा आपल्या अगदी घरातील सुद्धा काही लोक किंवा आपल्या नात्यातील काही लोक असे असतात की ज्यांना आपले बघवत नाही आणि असे लोक आपल्याला पौर्णिमेसारख्या दिवशी काही पदार्थ खायला देऊ शकतात
आणि हे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता वाढते आणि आपल्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होत असतात. म्हणूनच आपल्याला हे पदार्थसुद्धा त्यांच्याकडून घेऊन खाणे टाळायचं आहे. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे चहा, कॉफी. आपले ज्यांना बघवत नाही, आपले जे शत्रू आहेत, तर त्यांनी जर आपल्याला या पौर्णिमा तिथीला चहा किंवा कॉफीची ऑफर दिली, म्हणजे चला आपण चहा घेऊया किंवा चहा प्यायला या, तर आपल्याला त्यांच्याकडून चहा जो आहे तर तो अजिबात प्यायचा नाही. याचप्रमाणे आहे ते म्हणजे खाऊचे पान. खाऊचे पान जे आहे तर ते नकारात्मक क्रिया पटकन करण्यासाठी वापरले जाते आणि म्हणून खाऊचे पान जर अशा व्यक्ती आपल्याला देत असतील तर ते आपल्याला घेऊन अजिबात खायचं नाही. त्यानंतर आहे ते म्हणजे लवंग, वेलची. लवंग, वेलची ह्या अशा वस्तू आहेत की यावरती सुद्धा नकारात्मक क्रिया पटकन होत असतात. त्याचप्रमाणे पांढरे जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा खायचे नाहीत. जसं की खीर असेल किंवा दही भात असेल. आता बघा, आपण वटपौर्णिमेची जेव्हा पूजा करतो त्यावेळेला बऱ्याच महिला वडाच्या झाडाखाली बसूनच उपवास सोडतात आणि त्या उपवास सोडण्यासाठी घरूनच खीर वगैरे घेऊन येतात आणि प्रत्येक महिलेला ही खीर जी आहे तर ती प्रसाद म्हणून दिली जाते. तर अशी जी खीर आहे तर ती आपण नक्कीच खाऊ शकतो. फक्त आपल्या ज्या वाईटावरती व्यक्ती आहेत तर त्यांच्याकडून जर आपल्याला खीर दिली गेली किंवा त्यांच्याकडून जर काही पांढरी मिठाई दिली गेली तर ती आपल्याला अजिबात खायची नाही. कारण या पदार्थांच्या मार्फतच त्या व्यक्ती आपल्यावरती नकारात्मक प्रभाव वाढवू शकतात आणि ज्याचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्रास होऊ शकतो. आपल्या आयुष्यामध्ये संकटे येऊ शकतात, आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात किंवा आपल्या घरामध्ये कलह, वादविवाद निर्माण होऊ शकतात. म्हणून हे जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा आपल्याला इतरांकडून घेऊन खाणे आपल्याला या दिवशी कटाक्षाने टाळायचं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी काही कामे अजिबात करू नयेत. जसं की या दिवशी चामड्याच्या वस्तूचा वापर करू नये, काळे वस्त्र परिधान करू नये, दिवसा झोपू नये, कोणाचाही अपमान करू नये, कोणाशीही भांडण, वादविवाद या गोष्टी करू नयेत, अन्नाचा अपमान करू नये. त्याचप्रमाणे आपण जेव्हा उपवास सोडतो तर त्यावेळेला काश्याच्या पात्रामध्ये आपल्याला जेवण जे आहे तर ते जेवायचं नाही. आपल्या दारामध्ये एखादी व्यक्ती आली, गोमाता आली, तर तिला काही ना काहीतरी आपल्याला खायला द्यायचं आहे. या दिवशी केस कापू नयेत, नखे कापू नयेत.